100% फसवणूक झाली. एमडीने सांगितलं पहिल्या मोर्चाच्या वेळी यावरती काहीतरी संचालक मंडळात चर्चा करून मी निर्णय देतो. त्या काढण्यामागचा प्रमुख उद्देश म्हणजे सभासदांना विद्यमान संचालक मंडळाने जे जाहीर केलेला दर फरक होता तो प्रतिवर्षी 10 ते 12% प्रमाण डिबेंचरला कपात करत होती. ह्यावर्षी तिने 40 ते 42% डिबेंचरला कपात करून आमच्या उत्पादकांचं नुकसान केलं आहे. समजा माझा 10,000 जर फरक येत असेल तर माझं 40% कपातीवरून 4,000 रुपये कपात झाली इथे. हे नुकसान कोण सोसणार? हे आमचं सर्वसामान्य शेतकऱ्यांचं नुकसान आहे. त्यामुळे तिने जाहीर एक केलं आणि प्रत्यक्षात वाटले. संस्थांना विचारायला गेलं, संस्था काय म्हणतात, आम्हाला जेवढा संघाकडे आला तेवढा तुम्हाला वाटला आहे. प्रत्यक्षात संघानेच अगोदर जाहीर करायचं की आम्ही एवढं तुम्हाला देणार आहे. प्रत्यक्ष शेतकऱ्यांना जाहीर आम्हाला केलं की ते 100 रुपये देतो म्हणले, त्यातले दिले 60 रुपये आणि 40 रुपये वर्ग करून घेतले कुठल्या संस्थेच्या डिबेंचरला. हा फायदा शेतकऱ्यांचा नाही, हा संघाचा आणि संस्थेचा सक्षमीकरणाचा फायदा आहे. ह्यात शेतकऱ्यांचं आमचं फार मोठं नुकसान होते. आणि मागचा मोर्चा काढलेला त्यावेळेस यावरती सकारात्मक निर्णय मागचा मोर्चा काढला त्यावेळी एमडीने काय सांगितलं, यावरती संचालक मंडळाशी चर्चा करून तुम्हाला निर्णय देण्यात येईल. त्यावर दुसऱ्या दिवशी एमडीने आपलं स्टेटमेंट फिरवलं आणि सांगितलं तुमची 40% कपात केलेलीच नाही. सरळ फसवणूक केल्याचा प्रकार आहे एमडीने. तुमच्यावरती फसवणूक होते काय असं वाटतंय का? 100% फसवणूक झाली. एमडीने सांगितलं पहिल्या मोर्चाच्या वेळी यावरती काहीतरी संचालक मंडळात चर्चा करून मी निर्णय देतो. पण दुसऱ्या दिवशी तिने स्टेटमेंट काय केलं, आम्ही प्रत्यक्षात 40% कपात केलेलीच नाही. तर तुम्ही जर स्टेटमेंट बघितलं तर आम्ही आता सुद्धा दाखवू शकतो की 40% हिने कपात केली. 40 ते 42% डिबेंचरला वर्ग करून घेतले. जे देतो म्हटले किती 100%, जे जाहीर केलं तेवढे दिलेच नाही, त्यातले 40% कपात करून घेतले.